आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। ड्रग्स रॅकेटचा मास्टरमाइंड सनी धुनिया असल्याचं समजतंय। सनी धुनिया हा मूळ पाटणाचा आहे, कुटुंब लंडनमध्ये स्थायिक असल्याचं समजतंय। धुनिया हा मूळचा पाटणाचा असून त्याचे कुटुंबीय लंडनमध्ये वास्तव्यास आहेत। 2016 मधील कुरकुंब इथे मारलेल्या छाप्यामध्ये सनी याला पकडण्यात आलं होतं। यावेळी 350 किलोचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणामध्ये तो कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता। याच ठिकाणी वैभव माने आणि हैदर शेख यांच्याशी त्याची ओळख झाली आणि या ड्रग्स प्रकरणाला सुरुवात झाली। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध टीम सनी याचा शोध घेत आहेत। ड्रग्स प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे हे समजलेलं आहे। सनी धुनिया असं या मास्टरमाइंडचं नाव आहे। सनी धुनिया हा मूळचा पाटणाचा आहे, कुटुंब लंडनमध्ये स्थायिक झाल्याचंही माहिती समोर येते। धुनिया हा मूळचा पाटणाचा असून त्याचे कुटुंबीय लंडनमध्ये वास्तव्याला आहेत। 2016 मधील कुरकुंब इथे मारलेल्या छाप्यामध्ये सनी याला पकडण्यात आलं होतं। यावेळी 350 किलोचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणामध्ये तो कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, अपडेट्स। नक्कीच तृप्ती, खरं तर ड्रग्स प्रकरणातील जो मास्टरमाइंड आहे त्याचं नाव आता समोर आलेलं आहे। संदीप उर्फ सनी धुनिया हा जो आरोपी आहे हाच पुणे ड्रग्स प्रकरणाचा मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण पाहिलं की सनी याच्यावरती काही वर्षापूर्वी गुन्हे दाखल होते आणि त्या गुन्ह्या प्रकरणामध्ये सनीला येरवडा कारागृहात त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि त्या दरम्यानच त्याची आणि वैभव माने आणि हैदर शेख या दोघांची ओळख झाली होती आणि या ओळखीतूनच त्या सर्वांना जामीन झाल्यानंतर पुढे यांनी हा सगळा ड्रग्सचा कारखाना सुरू केला। खरं तर दुनिया हा मूळचा बिहारचा पटण्याचा रहिवासी असून त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय पासपोर्ट आणि इतर देशाचं नागरिकत्व असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। दुनिया हा सध्या विदेशामध्ये पळून गेल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। पुणे पोलीस जे आहेत त्याचा शोध घेत आहेत, त्याचबरोबर एनसीबी आणि एनआयए हे दोन्ही केंद्रीय यंत्रणा सुद्धा त्याचा शोध घेत आहेत। खरं तर आपण कालपर्यंत बघत होतो की या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण याची सगळी माहिती जी आहे ती पुणे पोलीस घेत होती, परंतु आता या दुनिया या आरोपीचा जो आहे तो मुख्य सूत्रधार म्हणून पुणे पोलिसांनी घोषित केला आहे। तृप्ती, चंद्रशेखर, वैभव माने आणि हैदर शेख यांच्याशी त्याची ओळख झालेली होती आणि त्यानंतर हे ड्रग्सचं जाळं पसरलं। एकूण कशा पद्धतीनं याने या दोघांची ओळख करून ड्रग्सच्या जाळं पसरवण्यासाठी प्रयत्न केले होते? खरं तर सनी हा ड्रग्स प्रकरणामध्येच पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये त्या ठिकाणी शिक्षा भोगत होता आणि हे जे दोन आरोपी आहेत हैदर आणि माने या 302 म्हणजेच पुण्याच्या एका गुन्ह्यामध्ये येरवडा कारागृहात त्यांना ठेवण्यात आलं होतं आणि या सगळ्या दरम्यान त्यांची ओळख जी झाली आणि पुढे जाऊन यांनी सर्वांनी मिळून जो आहे तो पुण्यातील कुरकुंब या ठिकाणी त्यांनी ड्रग्सचा कारखाना सुरू केला। खरं तर आपण पाहिलं की 2023 ऑक्टोबर महिन्यापासून हे ड्रग्स जे आहे ते कुरकुंब या ठिकाणी तयार केलं जात होतं आणि त्याच ठिकाणी तयार झालेले ड्रग्ज आहे ते भारतासह विदेशामध्ये सुद्धा पाठवण्यात येत होतं। आपण पाहिलं की या ड्रग्सचं जे रॅकेट आहे ते फार मोठं असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। अनेक यंत्रणा या सगळ्या कारवाई करण्यासाठी सध्या या सगळ्या गोष्टीचा तपास करत आहेत, परंतु त्यांनी दुनिया जोपर्यंत पुणे पोलिसांना मिळत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा उलगडा होणं अशक्य आहे। चंद्रशेखर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।